श्रीराम जय जय राम। कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी। अमानित्व हा देहाचा धर्म आहे। दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा। दंभ हा मनाचा धर्म आहे। तो दुसऱ्याला फसविण्याकरता नसावा। स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही। अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे। अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते। वाचेने कोणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये। दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे। लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात। द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये। काम क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही। स्वार्थामुळे द्वेष घडतो। स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही। आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही। वाचेने आणि म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते। नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी। स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा। अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी। हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे तसे हिरण्यकश्यपूचे झाले। स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला। त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले। अभिमान जरुरीपुरताच ठेवावा। मी रामाचा आहे असा अभिमान धरावा, नामाची कास धरावी। नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला, नाम नाही सोडणार असे म्हणाला। लहानपणाची वृत्ती चांगली असते। लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो। भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाळणा फुटणार नाही। म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे। लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते। कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत, त्यापासून आपलेच मन गढूळ होते। माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे। मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे। भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे। श्रीराम जय जय राम। नामस्मरण भक्ती भगवंताच्या दर्शनाचा मार्ग हा काही चालत जाण्याचा मार्ग नाही। भगवंताची भेट व्हावी ह्या शुभेच्छेमध्ये तो आरंभ पावतो आणि त्याच्याशी समरस होण्यात तो विराम पावतो। मुख्य अडचण आहे ती भगवंताच्या विस्मृतीची। भगवंताच्या स्वरूपाचे अज्ञान हे त्याचे मुख्य कारण आहे। विस्मृती नाहीशी करण्यास त्याची स्मृती ठेवणे हाच रामबाण उपाय असला पाहिजे। विस्मृती दोन रूपे घेते, एक स्वरूपाची विस्मृती आणि दुसरी त्याच्या अस्तित्वाची विस्मृती। भगवंताच्या अस्तित्वाची स्मृती स्थिर करण्यास नामासारखा उपाय नाही।
अन्नमय आणि प्राणमय कोशामध्ये वस्तूंचे अथवा व्यक्तींचे स्मरण ठेवण्यास तिचे नाम पुन्हा पुन्हा आठवणे अतिशय उपयोगी पडते. म्हणून ज्या वैखरी वाणीने आपण दृश्याशी व्यवहार करतो त्या वाणीने सारखे नाम घेणे हा भगवंताची विस्मृती नाहीशी करण्याचा प्रथम उपाय आहे. प्राणमय कोशापर्यंत नाम चालले की ते श्वासाबरोबर चालते. श्वासावर नाम घेण्याचा अभ्यास केला तर नाम सतत श्वासावर चालेल. किंवा वैखरीने खूप नाम घेतले तर ते आपोआप श्वासात बसेल. पण देहाच्या व प्राणाच्या क्रिया यांत्रिक बनण्याचा संभव असतो. म्हणून देहाने व प्राणाने नाम घेत जाऊन भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव सतत टिकेल अशी खात्री नाही. त्यासाठी नाम मनोमय कोशात शिरणे आवश्यक असते. पूर्वसंस्कार, स्मृती, कल्पना, भावना, विकार व अवधान मिळून मनोमय कोश बनतो. आवड नावड हा मनाचा धर्म आहे. मनाला ज्याची आवड असते त्याची स्मृती आपोआप राहते. आवड असणे प्रेमाचे लक्षण आहे. म्हणून भगवंताची आवड उत्पन्न झाली म्हणजेच भगवंतावर प्रेम करण्याची कला साधली तर त्याची स्मृती सहज टिकेल. सहवासाने प्रेम निर्माण होते. म्हणून नामाला सगुण उपासनेची जोड दिली तर नाम चालू असता भगवंताची स्मृती टिकण्यास अडचण पडणार नाही. भक्ती म्हणजे काही दृश्य कर्म नाही, देहाचा प्रयत्न नाही. भक्तीमध्ये बाहेर धावणारे मन परतवून भगवंताला सन्मुख करायचे असते. पूर्वसंस्कार बलाने मन जेव्हा हातचे निसटते, भगवंताला विसरते आणि दृश्यामध्ये बुडी मारते तेव्हा भगवंताची स्मृती जागी ठेवण्यास मनामध्ये नाम चालू ठेवण्याव्यतिरिक्त उपाय उरत नाही. वास्तविक नाम हा सच्चिदानंद भगवंताचा वाणीरूप आविर्भाव आहे. माणूस नामाला चिकटला तर त्याचे मन क्रमाक्रमाने नामाचा आकार धारण करेल. मग त्यामध्ये भगवंताच्या रूपाचा आविर्भाव आपोआप घडेल. भगवंताच्या नामाने व रूपाने व्यापलेल्या मनात भक्तिरस निर्माण होतो. हा रस दास्य, सख्य, वात्सल्य अथवा मधुर भावाचे रूपाने प्रगटतो. भक्ताचा अहं क्षीण होतो. मग नाम निर्विशेष बनून विज्ञानमय कोशात शिरते. तेथे अनाहत नामाचा साक्षात्कार होतो. हे खरे नामस्मरण. प्राचार्य के.व्ही. बेलसरे बाबा. संदर्भ श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात हे त्यांचेच पुस्तक. प्रवचन क्रमांक 39 पान 45. संकलन श्रीपाद वामन महाजन. संग्राहक डॉक्टर डी देशमुख कामठेकर पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.